9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुनःप्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी UCN सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। क्रमांक 1 आटोपल्यानंतर विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये नेमक्या यांच्या समस्या काय आहेत, इथे कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारचं गलिच्छ वातावरण आहे, या नेमक्या रस्ते तर बनले आहेत परंतु नाल्यांची व्यवस्था अद्यापही झालेली दिसत नाही आहे। या संदर्भामध्ये आपण यांना विचारणा करणार आहोत। भाऊ, काय तुम्ही ज्या वॉर्डमध्ये राहतात 2 नंबरच्या वॉर्डमध्ये तुम्हाला काय काय समस्या जाणवतात? सर, आम्हाला नाल्याची, आमच्याला सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे। पाणी आम्हाला मुद्दाम नाही, कारण की पाणी इथं जे हिरी आहे की नाही ते पाणी जाते बुद्ध टाळात, म्हणजे टोटल पाणी आम्हाला इकडे पियाचं पाणी आम्हाला डोक्यावर, आमच्या बाया 2 मधून पाणी आणायला लागते आम्हाला, 4 मधून डोक्यावर पाणी आणायला लागते आम्हाला। म्हणजे तुमच्या इथे पिण्याच्या पाण्याची म्हणजे नळच आलेले नाही आहेत का? नळ आहे तर पण नळ येते 15 दिवसाला एकदा, 15 दिवसात काय ते पिण्याचे पाणी पुरत नाही तेवढ्या दिवस। त्याच्यासाठी आम्ही ते 4 मध्ये जाऊन आमची बाया समजा वगैरे पाणी आणतात ते। आणि आमच्या इकडे सुधारणा म्हणजे गदळखाना, साफ नाही, नगरपंचायत वाले काही तिकडे यायचे, बाजारच्या दिवशी येते मंगळवारी, त्या दिवशी आलं की डबल यायचंच नाही असं करत। संडास बी चालू ठेवतात, धूत नाही, काही नाही, पाणी स्वच्छ पाणी नाही त्याच्यात, काही नाही। म्हणजे हे जे स्वच्छ सर्वेक्षण लिहिलेलं आहे नगरपंचायत माहूरचे, हे बनलेले जे टॉयलेट आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था पण नाही आहे। पाण्याची व्यवस्था आहे पण कसं स्वच्छता धुवत नाही, काही नाही, बकेट नाही त्याच्यात, काहीच नाही। पाण्याची, पिण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम होती आणि 4 मधून पाणी यायला लागते, इथं पाणीच नाही प्यायला। आहे ते पाणी पण ते बी साफसुफी होत नाही, ते टाकत नाही, काही होत नाही।
आपण सध्या वार्ड क्रमांक 2 मध्ये आलेलो आहोत आणि विद्यमान नगराध्यक्ष शीतलताई मेघराज जाधव यांचा हा वार्ड आहे. या वार्डमधल्या समस्या व इतर काही बाबी आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत. तर या वार्डमधील नागरिक आपल्यासोबत आहेत सध्या. मावशी, मला सांगा कसं वाटते आपल्या वार्डामध्ये समस्या वगैरे काही आहेत का? नाही, फक्त आमचे घर नाही झाले, काही नाही. हे नाल्या तशाच आहे, सगळे तसंच आहे. आमचं वार्ड नंबर नमुना नंबर 7 मध्ये टाकले, 47 मध्ये आम्हाला 8 पाहिजे. किती वर्षापासून तुम्ही इथे राहता? 50-60 वर्ष. 60 वर्ष. पाण्याची कशी व्यवस्था आहे इथे? व्यवस्था वगैरे कशी आहे आपली? हे घरकुल तुम्हाला अच्छा अच्छा पियाच्या पाणी आम्ही तिकडून आणतो. ते बी टॅक्स भरते आम्ही पाण्याचा बी. अच्छा. आणून घ्यावं लागते. लाईट वगैरे आहे का इकडे व्यवस्थित? रोड आहे का पूर्ण झालेले? रोड नाही झालेला आहे, का थोडे कच्चे आहे तर ते बी होणार आहे म्हणून म्हणायला लागले. तर मग करतील बरं, आता. स्वच्छ सर्वेक्षण वगैरे इथं लिहिलेलं आहे. स्वच्छता वगैरे गाड्या वगैरे येतात का घंटा गाड्याच्या आपल्या इकडे? हो हो येते. नाल्यात तर कचरा वगैरे भरपूर दिसत आहे. ते नाल्याचे वगैरे उपसायला लागले तर पण ते घंट्याच्या गाड्या येते. सकाळी ते बाजार वाटे मंगळवारी झाडते तर वाटे बी चांगले राहते. तर याच्यावरून पुढे समस्या काय नाही. इथून पुढे फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे, जागा आमच्या नावानं हो. घरकुल आलेला आहे. घरकुल बी सगळे पैसे मिळाले नाही सलापाचे. पैसे मिळाले नाही का? अच्छा. ते मिळाले नाहीत, आणखी एकही किस्ती मिळाली नाही. भेटलेच म्हणायला लागले आता काय. पण आतापर्यंत आमच्यापाशी पोहोचले नाही. अच्छा, रोड वगैरे चांगले झालेले का? सिमेंटची सीसी रोड झालेली चांगली का? झाले मोठे झाले जाता येत नाही. अच्छा, सुविधा पण आहे तेवढीच आणि समस्या पण तेवढ्याच आहे. अच्छा, फक्त आम्हाला नमुना नंबर 47 मधून काढून 8 द्यावा कोणी उभं राहा, पण आम्हाला सध्या 8 नंबर केलं तरच आम्ही मतदान देऊ, नाही तर आम्ही 5 वाजेपर्यंत निघणारच नाही. हे 100% लिहून घ्या. कारण की आमच्या ठीक आहे. विदर्भ न्यूज कडून संजय घोगरे, माहूर प्रतिनिधी. जागा नावी नाही, समस्या भरपूर आहे समजा तुमच्या. अच्छा, मतदानाचं काय राहील तुमचं? मतदानाबद्दल कोणी बी उभे राहायला लागलेत ना, हे आमचं समक्ष साक्षात करावं. पहिले आमचं पहिली 1,10,000ची किस्त टाकवते ना, एक आमची जिद्द आहे. आणि हे नमुना नंबर 8 द्यावं, हे एक समस्या आहे. हा, हे रोडाची समस्या आहे, नालीची समस्या आहे. त्याने जर हो म्हणून आमच्या 4 माणसात येऊन इथं उभे राहून बोला तर त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत, नाहीतर करणार नाही 5 वाजेपर्यंत. अच्छा, वार्ड क्रमांक 2 मधील विद्यमान नगराध्यक्ष शीतलताई मेघराज जाधव यांच्या वार्डमध्ये आपण आलेलो आहोत. मतदारांनी कौल दिलेला आहे, काही समस्या पण आहे या ठिकाणी आणि या मतदारांचा कौल आहे की आमच्या समस्या लवकरात लवकर मार्गी काढण्यात याव्या, तरच आम्ही मतदान करू, नाहीतर आम्ही 5 वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी बाहेर पडणार नाही, अशी यांची ही भूमिका वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांची आहे. विदर्भ न्यूजसाठी संजय घोगरे, माहूर. वार्ड क्रमांक 2 मध्ये सध्या विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे. दादा, काय वाटतं तुम्हाला की वार्डमध्ये तुमच्या काय काय समस्या वाटतात तुम्हाला? आमच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये सर मेन समस्या आमची आहे फक्त पहिले पाण्याची. आम्हाला नळ कनेक्शन आलेले आहे, पण ते नळ कनेक्शन आल्यामुळे सध्या आम्हाला पाणी येते 8 दिवसाला एकदा, 8 महिने. आणि जे उन्हाळ्याचे दिवस असते त्या महिन्यात आम्हाला येते महिन्यातून एकदा नळ. आणि ते कनेक्शनचे पैसे आहेत ते वसूल करायला ठरवत येते महिन्याला, आणि ते पैसे पूर्ण घेतात मेन गोष्ट सर. आणि अजून खरं आमचं 8 नंबर 9 नंबर जे असते ते जागाचं त्यामुळे सध्या भेटत नाही. आणि जे मेन समस्या जास्त आहे म्हणून फक्त घर जे आहे आमच्या नावावर नाही. आम्ही 25 वर्ष झाली इथं राहायला, 25 कमीत कमी. अजून सर जे आहे आता सध्या 5 वर्ष झालेलं फक्त हे कामं जर वाटे जरा नाड्या फिल्या जरा जास्तीत जास्त म्हणजे फक्त पाण्यातलं फक्त समस्या आहे. 500 बाया 1 मधून आणि 2 मधून
4 नंबर किती ना आपण 4 नंबर वार्डमध्ये जाते गुण नुकसान गुण घेऊन तब्येत खराब असते, कोणा समस्या दुसरी असते, सर्वही प्रॉब्लेम असते घराचे. बाईक समजा प्रेग्नंट असते, एकटी असते, त्याला सगळं ते सोडून आणावं लागते अजून ते. आणि जेवढ्या बी नाल्या झालेल्या ते पूर्ण डच्च्या झालेल्या आहे, नुसते असं बोट लावले की निघून जाते. नाही तर तुम्ही बघू शकता नाली बघा तुम्ही, अशी नालीला असं बोट लावलं ना ते पूर्ण माल निघून जाते तिच्यावरला. ते जास्त दिवस टिकणार नाही. तात्पुरतं केलेलं आहे ते सध्यासाठी, चुरकीमध्ये केलेलं आहे, सिमेंट कमीमध्ये बस तेवढे केलेले आहे. बाकी सगळे निघून गेले, ते ऑटोमॅटिकच निघून जाते. आणि आम्हाला सगळ्यात मोठी समस्या आमचं घर नमुना नंबर 8 द्या. आम्हाला एवढ्या वर्षापासून आम्ही राहिलो येतं ह्या भूमीवर, तरी बी आमचं घर आत्तापर्यंत नावी झालं नाही. म्हणजे तुम्हाला नगरपंचायतच्या टॅक्सची पावती आहे, पावती आहे, टॅक्सची पावती आहे. आणि ते बी आम्हाला मागे अशी धमकी दिली ती, एक समजा एका माणसाने की तुमचे घर उठणार आहे अशा आहे. ती नगराध्यक्षाला होता, त्यानं आम्हाला धमकी दिली. अशानं असं म्हणलं होतं की तुमचे घर उठणार आहे, तुम्हाला एकावर एक बांधून देतो 2-2 रूम. तेव्हा आम्ही लई घाबरलो होतो. सरपंच देवाच्या आशीर्वादाने राहून गेले घर. आमची एवढी समीक्षा की फक्त आम्हाला घर नावी करून द्या. मुख्यत्वे करून गेल्या 25-30 वर्षापासून हे नागरिक या ठिकाणी राहत आहेत. मात्र यांचे पट्टे, घराचे जे पट्टे यांच्या नावावरती व्हायला पाहिजे होते ते अद्यापही यांच्या नावावरती झालेले नाही आहेत. 25-30 वर्षापासून ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, नगरपंचायतचा टॅक्स मात्र यांच्याकडनं वसूल केला जातो. जिथे नळ कनेक्शन आहे तिथे 120 रुपये महिना याप्रमाणे त्यांच्याकडनं नळाचं बिलसुद्धा वसूल केलं जातं. परंतु त्यांनी जे सांगितलेलं आहे की 8-8 दिवस 7-7 दिवस आम्हाला नळाचं पाणी मिळत नाही, ही सुद्धा एक समस्या या वॉर्ड क्रमांक 2ची आहे. क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी दर आठवडी बाजार इथं भरल्या जात असते. या ठिकाणी आठवडी बाजाराचे ओटे आणि नाल्याचं बांधकाम इथं या ठिकाणी झालेलं आहे आणि किती निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे हे या प्रभागात राहणारे नागरिकच आपल्याला इथं सांगू शकतात. भाऊ, बांधकाम कसं झालं त्याबद्दल थोडं सांगा. हे पूर्ण निवळ डस्ट मध्ये झालेलं आहे. दाखवा. सिमेंट कमी झालेलं आहे, ज्या सिमेंट काही नाही. हे तुम्ही पाहू शकता. हे एकदम हलक्या हाताने जरी कोरलं तर पूर्ण सिमेंट वगैरे सगळं निघत आहे. सुरीमध्ये डस्ट मध्ये पूर्ण बांधकाम झालेलं आहे. एकदम हाताने एकदम सिमेंट म्हणजे नाहीच म्हटल्यासारखं म्हटलं तरी चालते. एकदम ठिसूळ या पद्धतीने हे बांधकाम झालेलं आहे. तर आपल्याला काय वाटतं या बांधकामाबद्दल? ते बांधकाम जास्त दिवस राहणार नाही, मग आणि कशाला तसंच होणार. अच्छा. आणि हे जे नाली आहे याच्यावर झाकणं सुद्धा या ठिकाणी नाही आहेत. तर हे प्रत्येक जागी असे ओपन झालेले आहे. लहान मुलं या ठिकाणी खेळतात आणि खेळून किंवा या नालीमध्ये लहान मुलगा पडलं याचा काही नियम नाही. सगळ्यात लहान मुलं पडतात, माणसं पडतात, रातच्याला नाही दिसत. काही भी होऊ शकते, ढोरं जनावर काही पडू शकते त्याच्यात. अच्छा. पडलेली बी आहेत. हे लाईटच्या खाली गड्डा आहे की नाही सर? हे बाई लाईट बंद आहे, पूर्ण टोटल लाईट बंद आहे. इथून तिथपर्यंत ते एक लाईट जिंदा आहे, कमी थोडंसं लपकते देवी लपकते फक्त. चालू बंद. ठीक आहे. या प्रभागामधले जवळजवळ लाईट 10 पैकी 1 चालू आहे, तर बाकीचे जवळजवळ पूर्ण बंदच आहे. आणि या ठिकाणी नाल्यावरचे जे ड्रेनेज झाकण असतात ते अजिबातच नाही म्हटलं तरी चालते. निकृष्ट दर्जाचं काम आहे. आम्हाला न दाखवता नागरिकच ही समस्या वार्डातून व्यक्त करत आहे. वार्ड क्रमांक 2मध्ये पुनश्च एका दुसऱ्या लाईनमध्ये विदर्भ न्यूजची चमू येऊन पोहोचलेली आहे. काही नेमकं काय समस्या वाटते तुम्हाला? हे पूर्ण आम्हाला असं रोड पाहिजे, खूप गदळ आहे आम्हाला. गटर ते नाली, पाणी नाही, काय नाही आम्हाला इकडे. रोडच्या पलीकडे जातो आम्ही पाण्याला. रस्ते बी नाही आम्हाला पाणी आणायला बी. पूर्ण नाली गटर
डेंगू मलेरियाची व्यवस्था करून द्या. आम्हाला असं रोड बनवून चिंबीचं द्या. रोड बनवून द्या आम्हाला. पाण्याची व्यवस्था बरोबर नाही आहे इथं, तर पाण्याची व्यवस्था बरोबर करून द्या. कोणी फिरून फात नाही. कोणी येत नाही फात नाही, कोणी पुसत बी नाही. इकडं नाली कसं आहे म्हणून तसं नाही म्हणा तिकडं. हे रोड बनवून देऊन टाका म्हणा. मग नालीचं खूप तकलीफ आहे. तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आता बघा 50 वर्षापासून आहे. म्हणजे तुमच्या आधीपासून म्हणजे तुमचे सगळे सासरी सासरा आता पिढी चालले त्यांचं आता. नावावर जागा, नावावर घर नाही. आमचं घर टक्स भराले, घर टक्स भी भराले आम्ही. नाम पर और इसकी किस्त मिली क्या तुमको? 2-3 मिले. और कितने बाकी है अभी? एक बाकी है. 1,10,000 बाकी है. अच्छा, पानी पानी वगैरह आता है इधर सब? अच्छा, पानी कहाँ आता है? हो, वो 8 दिन में एक बार आते ना. पीने का पानी कहाँ से लाते? पीने का पानी उधर से लाते हैं. वार्ड क्रमांक 2 विद्यमान नगराध्यक्षा शीतलताई मेघराज जाधव यांच्या वार्डमधला सर्वे आपला सध्या चालूच आहे. नागरिकांच्या समस्याचा डोंगर हा काही कमी होत दिसताना आढळत नाही आहे. तरी पण आपण सध्या या वार्डामधील नागरिकांना काही असल चांगले कामं पण विचारायचे आहे आणि काही झालेले राहिलेले कोणते राहिलेले आहे ते पण विचारायचं आहे. तर आप बोलिए, कुछ समस्या है यहाँ पर आपकी? समस्या में नाली कितने बार बोला मैंने शीतल, नाली को इसलिए करनी है. हमारे घर को कितना पानी हुआ, पानी हो रहा. नगर अध्यक्ष जो केसी को उसको बोला नाली इसकी. अच्छा, उसने बोला हमारे ऑफिस में आओ. अच्छा, ऑफिस कौन था हमको मालूम नहीं, गरीब बंधु नगर बच्चे हमें फाइल दी. हमारी कैसी बात नहीं लेती हो. क्या बोले आप, क्या बोले? वो भाई हमारी बात नहीं लेती कोई. कौन? पानी घुसता हमारे घर में, ये अध्यक्ष. अच्छा, पानी घुसता और घंटा गाड़ी यहाँ पानी रहता खूब. यहाँ पर भी पानी रहता? और पानी घर में आता. तहसील में पूरा पानी साफ. अच्छा, ये तहसील रोड है और ये पूरा पानी घर के अंदर आता है. अच्छा, और बाकी नाल्या गिल्या सब है यहाँ पर? नाल्या इधर से नाली से फुटी नाली का पानी आता घर. शासनाच्या या उदासीन कारभारामुळं आता हळूहळू कुत्र्याचा सुद्धा वावर या ठिकाणी होत आहे आणि यांच्या या शासनाच्या चुकीमुळं नागरिकाला सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे व बळी एखाद्या वेळेस बळी पण जाण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होत आहे. इधर देख, इधर इधर देख, इधर. कथा संग्राम की